Hello student, our subject topic is IoT, Internet of Things. So let's start with what is IoT. Internet of Things, IoT is also known as Internet of Everything. Internet connects the people, so it is called as Internet of People. And Internet of Things, IoT, connect the things, so it is called as Internet of Things. सध्याच्या काळात क्वारंटाईन आपण सर्वजण क्वारंटाईन आहेत आपापल्या घरात, बट स्टील वी आर गेटिंग कनेक्टेड थ्रू द इंटरनेट विथ व्हिडिओ कॉल. पण आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत इंटरनेट थ्रू व्हिडिओ कॉल करून. आपण जरी आपापल्या घरी असलो तरी आपण इंटरनेट थ्रू एकमेकांशी कनेक्टेड आहोत. सो इंटरनेटने जे ह्युमन्स आहेत त्यांना कनेक्ट केलं आहे कम्युनिकेट करण्यासाठी. आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट. तर इंटरनेट ऑफ ह्युमन हे काय झालं की इंटरनेट ऑफ ह्युमन. मग आपण जो ह्युमन हा वर्ड आहे तो बाजूला काढून त्याच्या बदली थिंग्स जर टाकलं, सो व्हॉट इज थिंग्स? सो सिंपल वे डिव्हाइसेस विच इज एम्बेड सर्टन काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सॉफ्टवेअर हार्डवेअर विच ऑल्सो कॉल्ड ॲज स्मार्ट डिव्हाइसेस, ज्यामध्ये सेन्सर असतात. मग डिव्हाइसेस किंवा थिंग्स तुम्ही कुठल्या म्हणाल जे डेली यूजमध्ये तुम्ही यूज करता ते. फोन असेल, टीव्ही असेल, लॅपटॉप्स असेल, फ्रीज असेल, हे जे सगळे आहेत ते तुमचे डिव्हाइसेस झाले, थिंग्स झाले. मग आयओटी काय करतं की हे जे डिव्हाइसेस आहेत, हे जे थिंग्स आहेत ते कनेक्ट करण्याचं काम करतं. तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता की हाऊ द आयओटी वर्क्स. याच्यामध्ये बघा की आयओटी हा एकमेकांशी कनेक्ट करून ठेवलेला आहे. यामध्ये फोन आहे, फॅक्टरी आहे, इथे तुम्ही टेम्परेचर किंवा हवामान आहे, जे आपलं सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे आपल्याला पावसाचं जे टेम्परेचर आहे, पाऊस किती पडला ते बघण्यासाठी, ह्याच्यासाठी या सर्वासाठी आपल्याला आयओटी इनबिल्ड करणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेणार आहोत. त्याच्यामध्ये एका साईडला आयओटी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आयओटी अजिबात इम्प्लिमेंट केलेलं नाहीये. ओके. एक वृद्ध माणूस आहे, त्याचं वय असेल साधारण 85च्या दरम्यान आहे आणि त्याच्याकडे आयओटी इम्प्लिमेंट केलेलं आहे, म्हणजे त्याच्याकडे एक सेन्सर आहे. ठीक आहे. तो हार्ट पेशंट आहे आणि रात्रीच्या 12-1 वाजता त्याला छातीच्या इथे दुखायला लागलाय, त्याला काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागलाय. मग आयओटी इनबिल्ड असल्यामुळे त्याच्याकडे एक जो सेन्सर आहे, जो बँड आहे त्याच्यामध्ये सेन्सर आहे. तो जो सेन्सर आहे तो काय काम करतो की त्याच्या ज्या माणूस आहे त्याच्या बॉडीमधले जे काही चेंजेस आहेत, जे काही अपडेट्स आहेत, तो त्याला डेली देत असतो. ठीक आहे. मग आता त्याच्या छातीमध्ये जर प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम होतोय, मग तो सेन्सरला त्याच्या जाणीव झालेली असणार, तो ब्लिंक व्हायला लागणार आणि तो काय करणार की आपल्या आजूबाजूच्या जे हॉस्पिटल्स आहेत, नियरेस्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यांना तो इन्फॉर्म करणार की हा जो माणूस आहे त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याला त्रास होतोय त्याचा. ठीक आहे. मग हे त्याला कसं समजणार, आजूबाजूच्या ह्याला तो कसं काय शेअर करणार? मग आपला जो डिव्हाइस आहे, जो सेन्सर लावलेला आहे, त्याला लोकेशन सुद्धा असणार. त्या लोकेशन थ्रू तो जवळपास नियरेस्ट जे हॉस्पिटल्स असणार ते सर्च करणार. सपोज एखादा हॉस्पिटल आपल्यापासून 1 किलोमीटर आहे, दुसरं हॉस्पिटल 4 किलोमीटर आहे. ऑब्व्हियसली तो नियरेस्ट हॉस्पिटल जे आहे त्याला सगळी इन्फॉर्मेशन पाठवणार त्या पेशंटची की या माणसाच्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ती इन्फॉर्मेशन हॉस्पिटलला गेल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये प्रेझेंट असणारी माणसं ते जे डिटेल्स आहे ते चेक करणार आणि लगेचच ॲम्ब्युलन्स पाठवणार. ठीक आहे. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या माणसाला ते लोक घेऊन जाणार. मग ॲम्ब्युलन्समधून त्याला हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत तोपर्यंत काय करणार, हॉस्पिटलची माणसं जी आहेत त्याच्याकडे त्यांचा रिपोर्ट गेलेला असणार. त्यामुळे ते लोक त्याप्रमाणे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, जे मेडिसिन्स आहेत, जो त्यांना स्टाफ लागणार आहे, जी जागा त्यांना लागणार आहे, त्याची अरेंजमेंट ते ऑलरेडी करून ठेवणार. त्याच्यामुळे काय होणार की त्यांचा टाइम वाचणार. तोपर्यंत हा जो माणूस आहे, जो ॲम्ब्युलन्सने त्याच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेला असेल, हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या माणसाला डायरेक्टली ते ऑपरेट करण्यासाठी घेणार आणि त्याच्यावरती वर्किंग स्टार्ट करणार. ठीक आहे. ही झाली आपलं आयओटी इम्प्लिमेंट असलेली साईड. आता आपण दुसरी बाजू बघूया, ज्यामध्ये आयओटी अजिबात इम्प्लिमेंट केलेलं नाहीये. सेम सिच्युएशन आहे. तोच माणूस आहे, त्याला रात्री 1-2 वाजता छातीकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, सेन्सेस झालाय आणि त्याला कसं तरी होतंय, वेगळं वाटतंय. मग काय होणार, आयओटी इम्प्लिमेंट नसल्यामुळे त्याच्याकडे बँड नाहीये, कुठलाही सेन्सर नाहीये. मग त्याला
आजूबाजूचे जे लोक असतील, त्याचे नातेवाईक असतील घरातले, त्यांना इन्फॉर्म करावं लागेल की मला काहीतरी त्रास होतोय. मग ते सांगण्यासाठी त्याला काहीतरी हालचाल करावी लागेल, जेणेकरून ते लोक इंटरॅक्ट होतील त्याच्याकडे. मग त्याने तसं केल्यानंतर त्याला सुद्धा त्रास होत असतो आणि ऑलरेडी त्याला हालचाल करावी लागणार, मग त्याला अधिक त्रास होणार. तरी सुद्धा त्याने हालचाल करून सांगितल्यानंतर आजूबाजूचे लोक त्याच्या जवळ येणार, त्याला विचारणार की काय होत आहे. तोपर्यंत तेवढा टाइम गेलेला असेल. मग ती लोक बाहेर जाणार, बाहेर काहीतरी वाहनं आहे काय बघणार, रिक्षा किंवा काही मोठे जे व्हेकल्स असेल ते चेक करणार आहे का. बट 1-2 वाजता गाड्या मिळणं पॉसिबल नाहीये. सो एखादा कोणतरी सांगतो की ॲम्ब्युलन्स बोलवा, मग ते लोक ॲम्ब्युलन्सला कॉल करणार, ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमधून निघणार, त्यांच्यापर्यंत येणार. तोपर्यंत तेवढा टाइम गेलेला असेल. मग ते लोक त्या माणसाला ॲम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलपर्यंत नेणार. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर्सना काहीही आयडिया नसणार की या माणसाला ॲक्च्युली काय झालेलं आहे. मग हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर्स लोक जे कोण प्रेझेंट असतील ते लोक त्याच्यावरती आधी चेकअप करणार की ॲक्च्युली त्या माणसाला काय झालं. त्यानंतर ते लोक आजूबाजूचे जे काय असतील इन्स्ट्रुमेंट असतील, त्यांचे मेडिसिन्स असतील, त्यांना जो काय स्टाफ लागणार आहे त्याच्यावरती ऑपरेट करण्यासाठी ते गोळा करणार. मग हे गोळा करण्यामध्ये टाइम जाणार. तोपर्यंत त्या माणसाची हेल्थ नसेल ती तेवढी टिकू शकते का, नाही. मग हा जो मेन डिफरन्स आहे तो आहे की IoT आपल्याकडे जर असेल तर त्याच्या गोष्टी आहेत ते खूप फास्टपणे झाल्या आणि इझिली मॅनरमध्ये झाल्या. पण ज्या साईडला IoT नाही आहे तिथे खूप प्रॉब्लेमॅटिक झालं. So IoT is going to the biggest trend in this world. Next topic is enhanced object. यामध्ये पहिलं येतं स्मार्ट ऑब्जेक्ट. स्मार्ट ऑब्जेक्ट इज अ ऑब्जेक्ट that enhance the interaction with other smart objects as well as with the people also. The word IoT is the network of interconnected heterogeneous objects such as smart devices, smart object, sensor, etc. In a day-to-day life, people have a lot of objects with interconnect or wireless and wired connection such as smartphones, tablets, TV, computer. These objects can be interconnected among them and facilitate our daily life. स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये काय येतं की आपण जे डेली यूज करतो, जे स्मार्टली इंटरकनेक्ट करत असतात एकमेकांशी, पीपलशी. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपले स्मार्टफोन्स ते आपल्याला एकमेकांना कनेक्ट करतात. आपला TV असतो, लॅपटॉप्स असतात, आपण कॉम्प्युटर यूज करतो, ते सगळे काय झाले की स्मार्ट ऑब्जेक्ट झाले. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे स्मार्ट फिजिकल ऑब्जेक्ट. द concept of smart for the smart physical object simply means that it is an active digital network, can operate to some extent autonomously, is reconfigurable and has a local control of the resource it needs such energy and data storage. स्मार्ट ऑब्जेक्ट्स तुम्हाला समजलं असेल की आपले जे डेली लाईफमधले जे ऑब्जेक्ट्स आहेत, फोन्स आहेत, TV आहे, सेम फिजिकल ऑब्जेक्ट्समध्ये काय होतं की ज्यांना एनर्जी आणि डेटा स्टोरेज कॅपॅसिटी आहे ते तुमचे स्मार्ट फिजिकल ऑब्जेक्ट्स झाले. ठीक आहे. स्मार्ट फिजिकल ऑब्जेक्ट अंडरस्टँड झाला असेल तर पुढचा पॉइंट आहे स्मार्ट. द फिजिकल वर्ड स्मार्ट ऑब्जेक्ट कॅन बी डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ 3 प्रॉपर्टीज. मग याच्यामध्ये स्मार्ट फिजिकल ऑब्जेक्ट आहेत ते 3 प्रॉपर्टीमध्ये डिस्क्राईब केलेले आहे. फर्स्ट प्रॉपर्टी इज अवेअरनेस. फर्स्ट प्रॉपर्टी आहे अवेअरनेस. इट इज अ स्मार्ट ऑब्जेक्ट ॲबिलिटी टू अंडरस्टँड इव्हेंट्स अँड ह्युमन ऍक्टिव्हिटी अकॉर्डिंग टू फिजिकल वर्ल्ड. अवेअरनेस मध्ये काय केलं जातं की आपले जे स्मार्ट ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची ॲबिलिटी जी आहे, स्मार्टली ऍक्टिव्हिटी, जे इव्हेंट्स आपण ऍक्टिव्हिटी जी काय करतो ती जाणून घ्यायची काम कोण करतं की अवेअरनेस करतं. सेकंड इज रिप्रेझेंटेशन. Representation refers to a smart object, applications and programming model in a particular programming abstraction. रिप्रेझेंटेशन मध्ये काय केलं जाते की आपले जे स्मार्ट ऑब्जेक्ट आहेत, जे वर्कआउट करत असतात फिजिकल ऑब्जेक्ट, त्यांचं जे प्रोग्राम आहे ते कसे वर्कआउट करतात ते रिप्रेझेंटेशन मध्ये येतं. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे इंटरॅक्शन.
Interaction denotes the object's ability to converse with user terms of output, input, control and feedback. इंटरॅक्शन मध्ये काय केलं जातं की आपले जे फिजिकल ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं जे काय इनपुट आहे, आउटपुट आहे, माणसाचा जो फीडबॅक आलेला आहे तो इंटरॅक्शन मध्ये स्टोअर केला जातो. तुम्हाला तिन्ही प्रॉपर्टी समजल्या असतील. फर्स्ट आहे अवेअरनेस. अवेअरनेस मध्ये काय केलं जातं की ते ऍक्टिव्हिटी आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटी, जे काही इव्हेंट्स ऑकर्स होतात ते अवेअरनेस मध्ये स्टोअर केले जातात. ती एक फर्स्ट प्रॉपर्टी झाली फिजिकल ऑब्जेक्टची. सेकंड आहे रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन मध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं की जो प्रोग्रॅमिंग मॉडेलचे प्रोग्रॅमिंग ऍब्स्ट्रॅक्शन आहे, त्याचं प्रोग्रॅमिंग आहे ते रिप्रेझेंट केलं जातं. अँड नंतर आहे इंटरॅक्शन. इंटरॅक्शन मध्ये काय की जो डेटा युजर कडून आलेला आहे, त्याचं इनपुट आलेला आहे, जो काय आउटपुट आलेला आहे, फीडबॅक आलेला आहे त्या ऑब्जेक्टचा, तो इंटरॅक्शन मध्ये येतो. ठीक आहे. यामध्ये बघा, बेस्ड अपॉन दिस प्रॉपर्टी दे हॅव बीन क्लासिफाईड इंटू द 3 टाइप्स. जे आपले फिजिकल स्मार्ट ऑब्जेक्ट्स आहेत ते 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट आहे ऍक्टिव्हिटी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट्स, सेकंड आहे पॉलिसी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट्स अँड थर्ड आहे प्रोसेस अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट. फर्स्ट आपण कन्सिडर करूया ऍक्टिव्हिटी. Activity aware smart objects are objects that can be record the information about work, activity and its own use. ऍक्टिव्हिटी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये काय केलं जातं की ती जी इन्फॉर्मेशन आहे, जे काही काम केलेलं आहे, वर्कआउट केलेलं आहे, त्याची जी इन्फॉर्मेशन जी रेकॉर्ड करण्याचं काम कुठे केलं जातं की ऍक्टिव्हिटी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये. त्यानंतर आहे सेकंड पॉलिसी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट आर ऑब्जेक्ट दॅट आर they are activity aware object can be interpret the event and activities and respect to predefined organizational policy. यामध्ये काय केलं जातं की जे पॉलिसीज प्रीडिफाईन पॉलिसीज असतात, प्रत्येक ऑब्जेक्ट यूज केल्यानंतर ते कसे यूज करायचे, कितीपर्यंत यूज करायचे, त्याच्या काही काही पॉलिसी डिफाईन केलेल्या असतात ऑब्जेक्टच्या. मग पॉलिसी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये काय केले जाते की ते ज्या पॉलिसीज आहेत, आपण जे काही इव्हेंट्स वगैरे ऑपरेट, ऍक्टिव्हिटी वगैरे काही जी ऑपरेट करणार आहोत ती त्या पॉलिसी थ्रू ऑपरेट करण्याचं काम पॉलिसी अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट्स करतं. थर्ड आहे प्रोसेस अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट. प्रोसेस प्ले अँड फंडामेंटल रोल इन इंडस्ट्रियल वर्क मॅनेजमेंट अँड ऑपरेशन. प्रोसेसमध्ये काय केलं जातं की आपण जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत ती कलेक्ट केली जाते आणि त्याच्यावरती काम केलं जातं. हे काम कोण करतं की प्रोसेस अवेअर स्मार्ट ऑब्जेक्ट. तुम्हाला तिन्ही प्रॉपर्टी समजलेल्या आहेत. फर्स्ट आहे ऍक्टिव्हिटी, सेकंड आहे पॉलिसी अँड थर्ड आहे प्रोसेस. नेक्स्ट टॉपिक इज स्मार्ट व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. For a virtual object in a virtual world case, an object is called as smart when it has the ability to describe a possible interaction. This focus the constructing a virtual world using only a virtual object that can contains their own interaction information. व्हर्च्युअल स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं की असा जो ऑब्जेक्ट आहे जो आपल्याला दिसत नाही पण तो व्हर्च्युअली काम करतो आणि तो इंटरॅक्शन आहे ते स्मार्टली करतं एखाद्या ऑब्जेक्टशी, त्याला स्मार्ट व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असं म्हणतात. मग व्हर्च्युअल ऑब्जेक्ट जे कन्स्ट्रक्ट करायसाठी काही 4 बेसिक एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट एलिमेंट आहे ऑब्जेक्ट प्रॉपर्टी. ऑब्जेक्ट प्रॉपर्टी मध्ये काय केलं जातं की फिजिकल प्रॉपर्टीज अँड टेक्स्ट डिस्क्रिप्शन आहे ते ऑब्जेक्ट प्रॉपर्टी मध्ये स्टोअर केलेलं असतं. म्हणजे जो आपला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे त्याचा प्रेझेन्स, फिजिकली प्रेझेन्स त्याचा आहे आणि त्याचं जे टेक्स्ट डिस्क्रिप्शन आहे ते ऑब्जेक्ट प्रॉपर्टी मध्ये स्टोअर केलेलं असतं. सेकंड पॉइंट आहे इंटरॅक्शन इन्फॉर्मेशन. Interaction information. Interaction information is the position of handles, button, grips and any other like. ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन इन्फॉर्मेशन मध्ये काय असतं की त्याची जी पोझिशन असते, तो जो ऑब्जेक्ट व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असतो त्याची जी पोझिशन हँडल करायची, त्याचे बटन्स कुठे आहेत, त्याचे ग्रिप्स कुठे आहेत, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इंटरॅक्शन म्हणजे ऍक्च्युअली त्या व्हर्च्युअल ऑब्जेक्टशी इंटरॅक्ट कसं करायचं त्याची इन्फॉर्मेशन ही इंटरॅक्शन इन्फॉर्मेशन मध्ये स्टोअर केलेली असते. थर्ड आहे ऑब्जेक्ट बिहेवियर. ऑब्जेक्ट बिहेवियर
याच्यामध्ये काय असतं की इट इज अ डिफरंट बिहेवियर बेस्ड ऑन द स्टेट व्हेरिएबल. याच्यामध्ये तो आपला जो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असतो त्याचा ऑब्जेक्ट बिहेवियर असतो तो स्टोअर केलेला असतो. अँड थर्ड एलिमेंट आहे एजंट बिहेवियर. फोर्थ आहे एजंट बिहेवियर. एजंट बिहेवियर मध्ये काय स्टोअर केलेलं असतं, इट शुड बी फॉलो वेन युझिंग अन ऑब्जेक्ट. म्हणजे जो आपला जो ऑब्जेक्ट आहे तो जेव्हा एजंट फॉलो करत असतो, ऑपरेट करत असतो, त्यावेळी त्याचं जे बिहेवियर कसं असणार आहे त्याची इन्फॉर्मेशन ही एजंट बिहेवियर मध्ये ठेवलेली असते. ठीक आहे. स्मार्ट व्हर्च्युअल ऑब्जेक्ट समजलाय. व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणजे काय की जो आपल्याला दिसत नाही पण तो व्हर्च्युअली काम करतो, इंटरॅक्शन करतो, स्मार्टली इंटरॅक्शन करतो एखाद्या कनेक्शनशी. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे कन्स्ट्रक्ट करण्याच्या 4 एलिमेंट्स आहेत. फर्स्ट एलिमेंट आहे ऑब्जेक्ट प्रॉपर्टी. ऑब्जेक्ट प्रॉपर्टी मध्ये काय स्टोअर केलेलं असतं की त्याची फिजिकल प्रॉपर्टी असते आणि टेक्स्ट डिस्क्रिप्शन. त्याचे फिजिकल जो प्रेझेन्स आहे त्याचं टेक्स्ट डिस्क्रिप्शन हे फिजिकल प्रॉपर्टी मध्ये स्टोअर केलेलं असतं. सेकंड आहे इंटरॅक्शन इन्फॉर्मेशन. म्हणजे सपोज आपला जो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे त्याच्याशी इंटरॅक्ट कसं करायचं, म्हणजे त्याचे बटन्स कुठे आहेत, त्याचे ग्रिप्स कुठे आहेत, ते जी इन्फॉर्मेशन असते ती इंटरॅक्शन इन्फॉर्मेशन मध्ये असते. थर्ड इज ऑब्जेक्ट बिहेवियर. ऑब्जेक्टचे जे काय बिहेवियर आहे त्याच्या व्हेरिएबल्स बेस्ड ऑन व्हेरिएबल्स त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑब्जेक्ट बिहेवियर मध्ये सेव्ह केलेली असते. अँड एजंट बिहेवियर म्हणजे एजंटकडे तो जो ऑब्जेक्ट आहे तो गेल्यानंतर त्याचं बिहेवियर कसे असणार त्याची इन्फॉर्मेशन ही एजंट बिहेवियर मध्ये स्टोअर केलेली असते. अशा प्रकारे आपण एनहान्स ऑब्जेक्ट या टॉपिक मध्ये 3 ऑब्जेक्ट बघितले. फर्स्ट बघितला स्मार्ट ऑब्जेक्ट, सेकंड बघितला स्मार्ट फिजिकल ऑब्जेक्ट्स अँड थर्ड बघितला स्मार्ट व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. नेक्स्ट पॉइंट इज फ्लेवर्स ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स. यामध्ये असं सांगितलं फ्लेवर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. इंटरनेट ऑफ थिंग्सची वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे फ्लेवर्स काय आहेत हे यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे द इंटरनेट ऑफ फ्लाइंग स्टफ. दीज आर द कनेक्टेड थिंग्स दॅट मूव्ह अबव द अर्थ सरफेस. यामध्ये असं सांगितलेलं आहे की इंटरनेट ऑफ थिंग्स अबव द अर्थ सरफेस म्हणजे एअर मध्ये कशा प्रकारे वर्कआउट करतं आणि कशा प्रकारे वर्किंग झालेलं आहे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया Amazon Prime Air. A Prime Air is drone delivery services currently developed by Amazon. This service used delivery drones manufactured by unnamed entity to autonomously fly individual packets to the customer within 13 minutes of ordering. यामध्ये बघा Amazon Prime Air काय करतं की त्याचे डिलिव्हरी ड्रोन्स तयार केलेले असतात. सपोज एखाद्या कस्टमरने एखादी गोष्ट कुठली ऑर्डर केली असेल तर विदिन 13 मिनिट्समध्ये ती जी ऑर्डर त्या लोकेशन पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, Amazon Prime Air. मग अशा प्रकारे अबव द अर्थ सरफेस इंटरनेट ऑफ थिंग्स डेव्हलप झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे in 2030 Google released its project known as Project Loon, which looks like a balloon, but this balloon is an internet powered balloon, making internet available for everyone. This main aim behind the Project Loon is spread awareness of the internet around the remote and rural area. 2013 मध्ये गुगलने प्रोजेक्ट लून नावाचा एक प्रोजेक्ट रिलीज केला होता. त्याच्यामध्ये बघा एक असा बलून शेपचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट पावर्ड बलून आहे आणि त्याचं मेन मोटिव्ह गुगलचं असं होतं की आज बहुतेक ठिकाणी म्हणजे बहुतेक रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये व्हॉट इज इंटरनेट हे त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा अवेअरनेस म्हणजे त्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी, इंटरनेटबद्दलची जास्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि इंटरनेट रुरल अँड अर्बन एरियामध्ये पोहोचवण्यासाठी गुगलने प्रोजेक्ट लून नावाचा प्रोजेक्ट रिलीज केलेला होता. ठीक आहे. सेकंड फ्लेवर आहे द इंटरनेट ऑफ द मुव्हिंग स्टफ. These are the connected things that move on and below the earth surfaces. यामध्ये असं सांगितलेलं आहे जसं आपण फ्लाइंग स्टफ मध्ये बघितला की इंटरनेट ऑफ थिंग अबोव द अर्थ सरफेस वरती कशा प्रकारे आहे, तशा प्रकारे आपण बघणार आहोत की इंटरनेट ऑफ थिंग्स ऑन द म्हणजे सरफेसच्या वरती आणि सरफेसच्या अंडर कशा प्रकारे वर्कआउट करतं
ठीक आहे. यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते म्हणजे न्यूली रिलीजेड फोर्ड फ्युजन हॅज 74 सेन्सर including the radar, sonar, cameras, accelerometer, temperature gadgets and rain sensor, so soon to substitute the driver. यामध्ये बघा असं सांगितलेलं आहे की आपण जर कन्सिडर केलं द मुव्हिंग स्टफ, इंटरनेट ऑफ थिंग मुव्हिंग स्टफ ऑन द अर्थ सरफेस मध्ये कसं आता न्यूली रिलीज झालेली फोर्ड फ्युजन जी कार आहे त्याच्यामध्ये 74 सेन्सर्स प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये रॅडर आहे, सोनार आहे, वेगवेगळ्या अँगल्सने कॅमेरा प्रोव्हाइड केलेले आहेत, ॲक्सेलरोमीटर आहे, टेम्परेचर काउंट करण्यासाठी टेम्परेचर गॅजेट आहे, रेन सेन्सर आहे म्हणजे रेन किती हेवी आहे, रेन किती कशा प्रकारे म्हणजे कुठे जास्त हेवी आहे हे सांगणारं सेन्सर आहे. अशी जी काय टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे ते काय आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. मग ते काय झालं इंटरनेट ऑफ थिंग्स ऑन अ अर्थ सरफेस. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे इंटरनेट ऑफ सोशल स्टफ. सोशल स्टफ it is and related to connect the content in a context or making the sense of coordination of byte connected people create an everyday. यामध्ये असं सांगितलेलं आहे जे सोशल स्टफ म्हणजे काय जे आपल्या डेली लाईफमध्ये जे काही युजर्स आहेत, जे काही पीपल आहेत त्यांना एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी IoT कशा प्रकारे युजफुल आहे ते यामध्ये सांगितलेलं. एक एक्झाम्पल घेऊया त्यासाठी. फेसबुक अनाउन्स अ न्यू working group and use the new technology in AI that sends all the content of the people shares so that we can generate a new report about the world and answer the any user's query. यामध्ये बघा फेसबुकने न्यूली अनाऊन्स केलं होतं की वर्किंग जो ग्रुप असतो वेगवेगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी आणि सेन्सर्स अशा प्रकारे ऍड केली होती की त्यामध्ये जे लोक असतात ती आपापले जे कमेंट्स असतात जे काही आपले कंटेंट असतात तो शेअर करतात आणि त्या वेगवेगळ्या लोकांनी शेअर केलेल्या कंटेंटवरनं एक मोठा रिपोर्ट तयार केला जातो आणि त्या रिपोर्टवरून ज्या काही लोकांचे जे काही युजर्सच्या क्युरीज असतात त्यांचे आन्सर त्याच्यातून प्रोव्हाइड केली जातात. सेकंड एक्झाम्पल आहे गुगल लॉन्च इट्स द अंडरस्टँडिंग ग्राफ डेमॉन्स्ट्रेशन फॉर नोईंग द रिलेशनशिप बिटवीन द पीपल, प्लेस अँड थिंग. गुगल अंडरस्टँडिंग ग्राफ म्हणजे काय? गुगल द प्रोव्हाइड दोज आन्सर्स अँड राइट्स ऑन द सर्च रिझल्ट्स पेज अँड एलिमिनेटिंग द एक्स्ट्रा वर्क फॉर द युजर्स. गुगलने अंडरस्टँडिंग ग्राफ का प्रोव्हाइड केला होता की सपोज आता तुम्ही दोघं तिघ जणांनी आहात आणि तुम्ही एखादं सर्च केला म्हणजे त्याच्यामध्ये एक AI सेन्सर टाकलेला असतो. त्यामध्ये तुम्ही रिसेंटली म्हणजे मोस्टली जे काही सर्च करता ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या वेब पेजवरती शो व्हायला जातं. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं जर तुम्ही कुठल्याही शॉपिंग वेबसाईटवरती गेला, सपोज तुम्ही ॲमेझॉनवरती गेला किंवा स्नॅपडीलवरती गेला, त्यावरती तुम्ही एखाद्या टायमिंगला पेट फूड किंवा पेट ॲक्सेसरीज सर्च करत असाल तर थोड्या वेळ तुम्ही सर्च केला त्या पेजवरती तुम्ही थोडा वेळ म्हणजे 5-1 मिनिटं तुम्ही सर्चिंग केलं, तुम्हाला ते प्रोडक्ट्स नाही आवडले मग तुम्ही ते बंद केलं. पण जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम नेट ॲक्सेस करायला जाल त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या पेट शॉपची या नाहीतर पेट ॲक्सेसरीजचे ऑटोमॅटिकली इमेजेस क्रिएट होऊन त्याची शॉर्ट ॲडव्हर्टाईज क्रिएट होऊन तुम्ही जो कोणता सपोज तुम्ही दुसरं कुठला वेब पेज ओपन करत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसते. मग ते काय आहे? ते आहे सोशल स्टफ ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज इंटरनेट ऑफ टॉकिंग स्टफ connecting moving and stationary things that communicate, and it is a techniques to human can be interact some machine via speech. हे सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ॲपलचे सिरी किंवा आपण गुगलचा व्हॉइस सर्च ही जी टेक्नॉलॉजी आहे ती टॉकिंग स्टफ आहे, ती पण इंटरनेट ऑफ थिंग्सच आहे. आपण ॲपलमध्ये सिरी हाय सिरी असं करून तुम्हाला जे काही सर्च करायचे असेल ते तुम्ही सर्च करू शकता. सेम वे गुगलने सुद्धा सेन्सर दिलेला आहे, त्याच्या थ्रू तुम्ही तो व्हॉइस रेकॉर्ड करून तुम्ही आपल्याला एखादी गोष्ट जर सर्च करायची असेल तर तुम्ही ती गोष्ट सर्च करू शकता. नेक्स्ट पॉइंट इज द टेक्नॉलॉजी ऑफ इंटरनेट ऑफ थिंग.
It is a building architecture or a new technology of IoT. This architecture has 6 layers. You can see the all 6 layers in this image. First layer is object layer, second is sensor and actuators, third is control, fourth is communications, fifth is data aggregators, and sixth is computations. So let's start with first layer. The first layer is of gadget in which individual devices can be connected with internet. Even individual process can be connected with net, person and the system can be connected to the internet. यामध्ये बघा ऑब्जेक्ट्स या लेअरमध्ये काय येतं, आपण इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी जे कोणती डिव्हाइसेस वापरता ते ऑब्जेक्ट्समध्ये येतं. इकडे तुम्ही बघू शकता यामध्ये इमेज दिलेले आहेत. आपण मोबाईल यूज करतो, लॅपटॉप यूज करतो, इवन दुसरं कोणतेही ऑप्शन्स यूज करतो आपण इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी. ते सगळे ज्या वस्तू आहेत ते ऑब्जेक्ट्स या लेअरमध्ये इन्क्लूड झालेले असतात. The second layer is of sensor and actuators. The example of sensors are like a temperature sensor, LDR, light detector sensor, ultrasonic sensor, gas or smoke detector sensor, sound sensor and so on. Actuators are like to be relay and etc. सेकंड लेअर मध्ये काय असतात की जी सेन्सर्स असतात, वेगवेगळे सेन्सर आपल्याला माहित आहेत. स्मोक डिटेक्टर सेन्सर असतो, साऊंड सेन्सर असतो. ते जे काही सेन्सर्स असतात ते या लेअरमध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर थर्ड लेअर इज कंट्रोलर. द कंट्रोलर इज द फॉर्म ऑफ द सेन्सर हब और द मायक्रो कंट्रोलर. देयर आर मेनी मायक्रो कंट्रोलर्स अवेलेबल सच एज Arduino, UNO, Raspberry Pi. These are the controller. कंट्रोलर काय करतात की जे वेगवेगळे आपले जे डिव्हाइसेस आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, सेन्सर्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, कंट्रोलर करतं. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ लेअर इज कम्युनिकेशन लेअर विच कॅन बी आयदर वायर्ड और वायरलेस. फॉर एक्झाम्पल वायरलेस and the Arduino UNO module, Wi-Fi module is used. These are the many alternative to this. कम्युनिकेशन मध्ये काय असतं की दोन प्रकार असतात, आयदर वायर्ड असतात किंवा वायरलेस असतात. या कम्युनिकेशन या लेअर मध्ये काय होतं की जे दोन्ही आपण इंटरनेट वापरण्यासाठी जे काही ऑब्जेक्ट्स यूज करणार आहोत, कंट्रोलर यूज करणार आहोत, त्याच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी जो सेन्सर्स लागतात ते कम्युनिकेशन या लेअरमध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर आहे फिफ्थ लेअर इज डेटा ॲग्रिगेटर्स वेअर द गेटवे ॲट्स द मेन कंपोनंट. डेटा ॲग्रिगेटर इज द मेन कंपोनंट. हा मेन कंपोनंट आहे आपल्या आर्किटेक्चर, IoT आर्किटेक्चर मधला. हा काय आहे तर गेटवे आहे, म्हणजे आपलं कम्प्युटेशन्स आहे आणि बाकीचे जे आपले ऑब्जेक्ट्स आहेत जे आपण कनेक्ट करणार आहोत इंटरनेटशी, त्याचा जो दुवा म्हणजे दोघांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतो, डेटा ॲग्रिगेटर्स करतो. त्यानंतर आहे लास्ट लेअर इज कम्प्युटेशनल लेअर. हियर्स द क्लाउड सर्व्हिस आर बिंग टू बी यूज फॉर द मॅनेजिंग अ डेटा. यामध्ये कम्प्युटेशनल मध्ये काय होतं की आपले जे क्लाउड सर्व्हिसेस आपल्याला जे काय यूज करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी जो डेटा आपल्याला प्रोव्हाइड केला जातो तो क्लाउड कडून प्रोव्हाइड केला जातो आणि जे प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, कम्प्युटेशन्स करतं. आणि डेटा ॲग्रिगेशन ह्यात आपल्याला आणि जो क्लाउड आहे तो आणि आपले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते त्यांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, गेटवे करतं. ओके, ठीक आहे. तुम्हाला अशा प्रकारे IoT आर्किटेक्चर व्यवस्थितपणे समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. कोणतेही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज मेसेज करून विचारा. थँक्यू.